तर हा आपला एम-एस-टी सी-ई-टी 2025 मध्ये आलेला आहे इंटरेस्टेड क्वेश्चन. या प्रश्नामध्ये काय विचारलं, हा जो फंक्शन दिलाय आपल्याला काय केलं, एक फंक्शन दिलाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. हा फंक्शन काय आपल्याला काय विचारतो, इवन फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे का, इवन किंवा ऑड फंक्शन दोन्ही पण नाही आणि शेवटी विचारतो स्क्वेअर फंक्शन आहे. ओके, तर बघा इवन फंक्शन कधी असतो, सपोज एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर हा काय असतो, इवन फंक्शन असतो. आणि ऑड कधी असतो, एफ ऑफ एक्स मायनस एक्स एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स असेल तर काय असतो, हा ऑड फंक्शन असतो. म्हणजे जेव्हा आपण एक्सच्या ठिकाणी मायनस एक्सची किंमत ठेवू आणि त्या फंक्शनमध्ये काही बदल होणार नाही, म्हणजे हा फंक्शन आहे तसाच येईल, तर तेव्हा काय असतो, तो इवन फंक्शन असतो. आणि जर का एक्सच्या ठिकाणी आपण मायनस ठेवल्यानंतर मायनस समोर, तेव्हा तो काय असतो, ऑड फंक्शन असतो. म्हणजे एक्झाम्पल द्या, सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय, एक्सचा स्क्वेअर आहे. ओके, या ठिकाणी मायनस एक्स जर ठेवलं तर काय येणार आहे, एक्स स्क्वेअर येणार आहे. आणि एक्स सी ठेवलं तर काय नाही, एक्स स्क्वेअर. हा कोणता फंक्शन आहे, हा इवन फंक्शन आहे. कोणता फंक्शन आहे, इवन. ऑड नंबर बघा, सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कोण आहे, एक्स आहे, कोण आहे, एक्स. आता चेंज होणार आहे, सपोज इथं मायनस एक्स ठेवले तिथं कोण येणार आहे, मायनस. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी एक्सच्या ऐवजी मायनस एक्स ठेवला आणि त्याच्यात कुठलाही प्रकारचा बदल नाही झाला तर त्याला काय म्हणतो आपण, इवन फंक्शन. आणि एफ एक्सच्या ठिकाणी जर मायनस एक्स ठेवला आणि त्यात फक्त मायनसचा चेंज होतो, डायरेक्शन काय होते, चेंज, प्लसच्या ऐवजी काय होतं, मायनस होतो, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, ऑड फंक्शन. काय म्हणतो, ऑड फंक्शन. ओके, तर आपल्याला काय सांगितलं, हा जो फंक्शन आहे तो चेक करायचा, इवन फंक्शन आहे का, ऑड फंक्शन आहे. ओके, तर काय करा, ठेवून द्या एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स, जिथं जिथं एक्स तिथं काय करा, मायनस एक्स ठेवून द्या. मग मी काय केला, एफच्या ठिकाणी काय ठेवला, मायनस एक्स ठेवला, आला मायनस एक्स. म्हणजे हा सेक जशाला तसा, हा लॉग जशाला तसा, एक्सच्या ऐवजी काय ठेवायचं आपल्याला, मायनस एक्स प्लस इथं 1 प्लस आणि एक्सच्या ऐवजी काय ठेवायचा, मायनस एक्स ब्रॅकेटचा काय ठेवायचा, स्क्वेअर. ओके, आता हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर मायनस 2 चा स्क्वेअर काय येतो, 4. 2 चा स्क्वेअर काय येतो, 4. म्हणजे स्क्वेअर मध्ये मायनस ठेवा प्लस ठेवा काय फरक पडत नाही. मग आपण काय केला, हा एफ ऑफ मायनस एक्स केला इज इक्वल टू सेक अंडर रूट लॉग, हा किती आला, मायनस एक्स प्लस अंडर रूट मध्ये किती झाला, 1. हा मायनस एक्सचा स्क्वेअर मध्ये किती झाला, एक्सचा स्क्वेअर, काही फरक पडत नाही. ओके, आता बघा याला कसं लिहितो आपण, याला लिहितो आपण सेक ऑफ लॉग अंडर रूट मध्ये काय आला, 1 प्लस एक्सचा स्क्वेअर मायनस काय लिहिला, एक्स. अशा प्रकारे त्याला काय केलं, आपण लिहून टाकला. इथवरे समजलं. ओके, आता बघा याचं काय करायचं, आपल्याला रॅशनलायझेशन. काय करायचं, रॅशनलायझेशन. काय करतो रॅशनलायझेशन, म्हणजे हा जो नंबर आहे मायनसचा, यानं काय करतोय, प्लस करतो, एकदा मल्टिप्लाय करतो, याचा काय करतो, डिवाइड करतो. आपण जागा नसल्यामुळे इथंच करू. मग हा जो नंबर आहे मायनस, त्याला काय केलं आपण, एकदा मायनस केलं, एकदा प्लस. म्हणजे मल्टिप्लाय मध्ये 1 प्लस एक्सचा स्क्वेअर प्लस किती आहे, एक्स, डिवाइड मध्ये 1 प्लस एक्सचा स्क्वेअर प्लस किती आहे, एक्स. ओके, आता बघा हा ए मायनस बी, ए प्लस बी, म्हणजे डिवाइड मध्ये कोण आहे, म्हणजे कोण आहे, 1. म्हणजे इथं कोण आहे, ए मायनस बी, ए प्लस बी. जेव्हा ए मायनस बी आणि ए प्लस बी असतो तेव्हा काय म्हणतो आपण, ए स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. मग इथं काय येणार आहे, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू, हा सेक जशाला तसा अंडर रूट मध्ये काही लॉग आला, लॉग ए चा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग हा झाला ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट काय झाला, कॅन्सल. मग हा काय झाला, 1 प्लस एक्सचा स्क्वेअर मधला मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे एक्स, एक्सचा स्क्वेअर आणि रूट जशाला तसा. रूट मध्ये काय येईल, 1 प्लस एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स. ओके, हा प्लसचा मायनसचा काय झाला, कॅन्सल. काय झाला, कॅन्सल. मग हा काय येईल, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू सेक, सेक काय येईल, लॉग ऑफ काय, लॉग ऑफ 1 बाय एक्स प्लस अंडर रूट 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. पण लॉग ए बाय बी काय असतं, लॉग ए डिवाइड बी काय असतं, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी.
लॉग ए च्या ठिकाणी कोण आहे 1 आणि लॉग बी च्या ठिकाणी कोण आहे x प्लस रूट 1 प्लस x चा स्क्वेअर करून टाका. मग आला सेक आला किती आला लॉग 1 मायनस लॉग अंडर रूट एक्स प्लस 1 प्लस एक्स चा स्क्वेअर. ओके. लॉग 1 ची किंमत किती येते 0. मग किती येते 0. 0 काही फरक पडत नाही. ओके. इथपर्यंत आलं. पण इथे एक लक्षात ठेवा, इथं काय आलं आता मायनस एक्सच्या ठिकाणी कोणी पूर्ण टर्म आहे, एक्सच्या ठिकाणी पूर्ण काय टर्म आहे मध्ये कोण आहे मायनस. पण सेक मायनस एक्स ची किंमत काय असते सेक एक्स, म्हणजे हे मायनस असला काय आणि प्लस आला काय फरक पडत नाही. सेक मायनस एक्स ची किंमत काय असते एक्स. मग हा काय आला सेक मायनस होतात काय झाला प्लस आला लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट काय आला 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. पण ही किंमत कशाची आपली एफ ऑफ एक्स ची. कशाची किंमत आहे एफ ऑफ एक्स ची. ओके. आली एफ ऑफ एक्स ची. आली कंडिशन सॅटिस्फाय झाली. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कोणचा आहे इवन फंक्शन आहे. कोणता फंक्शन आहे इवन. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज काय झाली करेक्ट. थँक्यू.